शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळचे वाजलेले आहे 7। मी उठलेली आहे, क्रियांश पण उठलेला आहे। क्रियांश कुठे गेला? आणि आता आम्ही दोघे पण चाललो आहे खाली डस्टबिन ठेवायला। हे बघा क्रियांश चाललो आहे। क्रियांश कुठे चालला वाटे? कुठे चालला? सकाळी सकाळी डस्टबिन ठेवायला। तर खाली शिट्टी वाजलेली आहे, तर मला जावं लागेल खाली। डस्टबिन खाली ठेवून येते, मावरते, मग तुम्हाला भेटते। चला। तर माझी आणि क्रियांशची आंघोळ झालेली आहे, दोघांचे आवरून झालेलं आहे। तर आता क्रियांशसाठी खाऊ बनवते आणि माझ्यासाठी दूध बनवून घेते। क्रियांश आहे का? हाय। इथं इथं बघायचं, इथं इथं इथं। हाय, गुड मॉर्निंग म्हण। गुड मॉर्निंग। डिनिंग डिनिंग नाही, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चला आपण पटकन क्रियांशसाठी खाऊ बनवून घेऊया। खाऊ कोण बनवणार आहे? तसं हात लावू नको, शांत बस। क्रियांश आमच्या मिक्सरला घाबरतो। त्यांची सकाळची मस्ती चालू झाली आता दोघांची पण। चला चला, त्याचा खाऊ गॅसवर ठेवलेलाच आहे। मी तयार झालो मित्रांनो, तो व्यवस्थितपणे। क्रियांश पण झोपलेला आहे, बघू शकता। तो आता झोपलाय, त्याला डिस्टर्ब करणं म्हणलं तर तो खूप ताप आहे, तो उठेल। आणि इथं आम्हाला बनतोय अंडा भुर्जी, बरोबर ना? अंडा भुर्जी बनतोय। कारण का बनतोय ते सांगतो। हे ना शेवग्याची भाजी, शेंग हे पूर्ण करपून गेले, म्हणून करपल्यानंतर दुसरा ऑप्शन म्हणून अंड्याची भुर्जी चालू आहे। हो ना? करपून गेले बघू शकता। क्रियांश पूर्ण गार झोपलेला, मस्त कूलर लावून झोपले। त्याला उठवायचं नाही, उठल्यानंतर तो लय डेंजर। मग आता मी पण बाहेर चाललोय, पटकन खाऊन घेणार आहे थोडंसं बाहेर चाललो, थोडंसं काम आहे। तर ह्या पुढचं जे काय असेल तर दीपू करेल तुम्हाला अटेंड। तर तिच्याकडून तुम्ही काय काय चाललं, तिचं ते डेली रुटीन जे काय चालू असतं ते तुला एक्सप्लेन करून सांगतच राहील तिनं। तर मी तर नसणार आहे, मी चाललोय थोडं बाहेर, कारण मला यायला पण उशीर होणार आहे। तर हो, उशीर म्हणजे तर थोडंफार तर उशीर होणारच आहे मला यायला। थोडंसं आवरून करून बघू काय तर काय बाहेर थोडंसं काम आहे, थोडं काम वगैरे करून यावं लागेल। किती वाजता? सध्या तर काम नाही आहे, सुट्टीवर सुट्टी चालू आहे, काम नाही आहे। काम नसलं तर घर कसं चालणार बाबा? तर बाहेर पडणं हे गरजेचं आहे, नाही का? तर या पुढचं जे काय असेल तर पुन्हा आपल्या व्ह्युअर्सला एंटरटेनमेंट कर, ठीक आहे? चला चला आता खाऊन घेतो काय, ठीक आहे? तर डीमार्टचं सामान आम्ही काल ऑर्डर केलं होतं रात्री। तर आज सकाळचं शेड्यूल होतं, ते शेड्यूल प्रमाणे असतं, पण उशीर झाला, आज दुपारी आले। सकाळी 12 पर्यंत येणार होतं ते, आता 3 वाजलेत, डिले झाला। पण त्यांचा डिलेचा मेसेज पण आला होता मला की उशिरा येणार म्हणून। तर हे बरं पडतं, कारण ऊन आता बघताय तुम्ही, एवढं ऊन आहे भयंकर, त्यामुळे बाहेर जायला जमत नाही। म्हणून आम्ही रात्रीच ऑर्डर केलं होतं। तर ते घरपोच म्हणजे घरापर्यंत, दरवाजापर्यंत आणून देतात सगळं सामान। आणि त्याचबरोबर लिस्ट असती, त्यांचे लोक येतात, सामान देऊन जातात। आणि सामान चेकिंग केल्यानंतर आपण पे करायचं, किंवा तुम्हाला ऑनलाईन पे करायचं असेल तसं पण तुम्ही पे करू शकता। तर ते सामान आलंय, मी चेक करते आता। सामान चेक करण्यावर क्रियांशनी चिप्सचा पुडा जो आहे तो फोडलेला आहे, आणि त्याने चालू केलाय लगेच खायला।
छोट्या मोठ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या होत्या, मोठ्या जे आपलं वॉटर स्नॅक्समध्ये लागतं त्याचप्रमाणे सगळं. चेक करते. नीट बस बस का कसं आहे? ओके. सगळं सामान आता चेक करून घेते. हे साधारणतः 1 महिन्याचं सामान मागवलं आम्ही. 1 महिन्याचं सामान आहे त्यानुसार मागवलेलं. 1 महिन्याचं आहे पण ते जातं साधारणतः 2 महिन्यापर्यंत जातं. आता 1 महिन्याचं म्हणजे 1 महिन्याचा पिरियड नाही, 2 महिन्यापर्यंत जातं सामान. काय पाहिजे तुला आता? आता हे फोडायचंय का? काय ते पॅकेट जरा काय आलं? फोन केलता नाही ना? चेक करू आता आपण. तोंड पुस. तिथं काय लागलं ना? हा मी मम्मा खोलते. कात्री दे घे पप्पांकडून. क्रियांसाठी मी फ्लिपकार्टवरून ड्रेस मागवला होता. ते आता चेक करते. चला बेटा सर 2 मिनिट. हा तुझाच आहे. आता चेक करते बसतोय का मी. त्याच्या बर्थडे साठी ऑर्डर केला होता. साईज पहिलं बघू दे मला. साईज काय? थांब बेटा थांब. तर मित्रांनो ना, मी आलोय, लवकरच आलोय. मी आल्यानंतर काय शूट केलो नाही. तर आता बघा काय चाललं माहितीये का, क्रियांश आणि दीपू दोघे आहेत ना मस्त डान्स करू लागलेत. कारण क्रियांशला बोर होत होता, खूप बोर होत होता. म्हणून त्याला काय त्याचा टाइम झाल्यानंतर त्याला डान्स करू वाटतंय नाही का. तर त्याला ते मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलंय, ते त्याची आजूबाजूचे जे छोटे छोटे लहान लहान मुली आहेत त्याची दीदी, तर ते येऊन त्याच्यासोबत नाचत. त्याला मोठे ते आता सध्या कोणी नाही आहेत. तर त्याला खूप म्हणजे खूप त्याला बोर होत होता. तर त्याला कोणी नव्हतं डान्स करण्यासाठी, म्हणजे नाचण्यासाठी. टीव्ही लावून त्या बंटन गाण्यावर तिचं फेवरेट आहे त्यावर बी नाचत असतो. तर त्यासाठी आता त्यासोबत कोण नसल्यामुळे ना दीपून तिच्यासोबत नाचायला लागली. आता गपचूप आपण जाऊया आणि बघा त्याने कसं दोघं नाचू लागले, कसं गोंधळ करू लागले तुम्हाला दाखवतो. कसं चाललंय गोंधळ दोघांचं. कसं गोंधळ चाललं त्यांचं. मस्त नाचून चाललंय सगळं. तुला डान्स करायचा आहे का? डान्स करायचा त्याच्याबरोबर त्याच्या फ्रेंड नाही खेळायला. करा डान्स करा. बघितलं कसं डान्स करू लागले दोघं. मी जो पाव म्हणलं होतं थोडंसे, तर हे झोपू दिले नाहीत मला. जाऊ दे आता डान्स करू लागते. ठीक आहे. आजचा दिवस यामध्येच गेला. आता जेवणाची तयारी करायला लागली. आम्ही जेवण वाढून घ्यायला लागले आम्हा सगळ्यांना. आजच डिमांडचं सामान आलं, ते सामानचं चेक करणं, बाकीच्या गोष्टी, घरातली कामं, रेग्युलर आपलं जनरल रुटीन याच्यामध्येच दिवस गेला.
आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. ब्लॉग पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू. असेच ब्लॉग बघत राहा, शेअर करत राहा आणि फॉलो करत राहा. आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करत राहा. आता पटकन जेवायला वाढून घेतो, भूक लागली आहे सगळ्यांना. क्रियांश अजून झोपलेला नाही आहे. क्रियांश अजून जागाच आहे. त्याला झोप लागली तरी तो झोपेल ना. जेव्हा आम्ही झोपेल तेव्हाच तो झोपेल. चला मी जेवायला वाढून घेते. क्रियांशचे पप्पा योगमा मित्रांनो जेवण वगैरे करू. आजचा ब्लॉग तर इथंच थांबू करणार आहे आम्ही. तर उद्या परत भेटूया नवीन ब्लॉग साठी. तोवर सगळ्यांना गुड नाईट. मान पिलू गुड नाईट म्हण. गुड नाही गुड नाईट. बाय कर. बाय. चला बाय. टाटा. हा टाटा.